नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहोत। खूप सोपा प्रॅक्टिस सेट आहे, सोडूया। प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। पहिला प्रश्न, फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो। येथे नंबर लाईन दिलेली आहे, नंबर लाईनवर पॉईंट्स आहेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट आहेत। त्यावरून आपल्याला दिलेल्या दोन पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे हे काढायचे आहे। पहा, खूप सोपा प्रश्न आहे। डिस्टन्स बिटवीन बी आणि ई या दोन पॉईंटमधील डिस्टन्स आपल्याला किती आहे काढायचे। डिस्टन्स फ्रॉम बी टू ई। हे डिस्टन्स काढण्यासाठी पहा, बी येथे आहे आणि ई येथे आहे। बीचा कोऑर्डिनेट 2 आहे आणि ईचा कोऑर्डिनेट 5 आहे। प्रथम आपण कोऑर्डिनेट लिहून घेऊ। कोऑर्डिनेट ऑफ बीचा 2 आहे अँड कोऑर्डिनेट ऑफ ई इक्वल टू 5। ईचा कोऑर्डिनेट 5 आहे। कोऑर्डिनेट म्हणजे त्या पॉईंटचा निर्देशक। पहा, येथे 2 आणि 5 हे दोन कोऑर्डिनेट आहेत। यामध्ये 2 आणि 5 यामध्ये ग्रेटर काय आहे? 5 ग्रेटर आहे, 2 लेस आहे, बरोबर आहे। जो नंबर ग्रेटर आहे त्या नंबरमधून हा स्मॉलर नंबर मायनस करायचा, म्हणजे त्या दोन पॉईंटमधील डिस्टन्स येणार आहे। पहा, डिस्टन्स फ्रॉम बी टू ई किती असेल? पहा, मोठा नंबर 5 आहे, त्यामधून छोटा नंबर मायनस करणार। 5 मायनस 2 म्हणजे 3। डिस्टन्स किती आहे? 3 आहे। पहा, बी येथे आहे आणि ई येथे आहे। हे 1, हे 2 आणि हे 3। नेक्स्ट पहा, जे आणि ए, जे पॉईंट येथे आहे आणि ए पॉईंट येथे आहे, या दोन पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर कोऑर्डिनेट ऑफ जे इक्वल टू, पहा, जेचा कोऑर्डिनेट -2 आहे, कोऑर्डिनेट एचा कोऑर्डिनेट 1 आहे। पहा, हा 1 आणि -2 या दोन नंबरमध्ये 1 ग्रेटर आहे, बरोबर आहे। मग 1 मधून हा कोऑर्डिनेट मायनस करणार आपण। डिस्टन्स फ्रॉम जे टू ए किती असेल? पहा, मोठा नंबर 1 आहे, त्यामधून मायनस करणार आहे म्हणून मायनस साईन, आणि या कोऑर्डिनेटलाच मायनस साईन आहे, म्हणजे इथे आपल्याला ब्रॅकेट घ्यावे लागेल। हे 1 मायनस इंटू मायनस प्लस होतील, +2, 1 + 2 म्हणजे 3 होतील। नेक्स्ट पी आणि सी या दोन पॉईंटमधील डिस्टन्स काढायचं आपल्याला। कोऑर्डिनेट ऑफ पी, पहा, पीचा कोऑर्डिनेट -4 आहे, कोऑर्डिनेट ऑफ सी, सीचा कोऑर्डिनेट 3 आहे। पहा, 3 आणि -4 हे दोन नंबर कंपेअर केले आपण तर 3 ग्रेटर आहे, बरोबर आहे। तर येथे 3 आणि -4, 3 आपल्या राईट साईडला आहे आणि -4 लेफ्ट साईडला आहे, म्हणजे राईट साईडचा नंबर मोठा आहे, म्हणजे 3 मोठा आहे -4 पेक्षा। किंवा -3 आणि -2 यामध्ये -2 मोठा आहे, -3 लहान आहे, कारण -3च्या राईटला -2 आहे, म्हणून -2 मोठा आहे। पहा, हे डिस्टन्स काढायचे पी आणि सी या दोन पॉईंटमधील। तर मोठ्या नंबरमधून आपण छोटा नंबर मायनस करणार, हे मायनस साईन आणि या कोऑर्डिनेटलाच मायनस साईन आहे, म्हणजे 3 मायनस मायनस प्लस होतील 4, म्हणजे हे किती येतील? 7। पहा, या दोन पॉईंटमधील डिस्टन्स काढायचे आपल्याला। कोऑर्डिनेट जेचा कोऑर्डिनेट -2 आहे, -1 आहे। पहा, येथे -1 आणि -2 हे दोन नंबर आहेत। हे -1 आपल्या राईट साईडला आहे आणि -2 लेफ्ट साईडला आहे, तर राईट साईडचा नंबर ग्रेटर असतो लेफ्ट साईडच्या नंबरपेक्षा, म्हणजे -1 ग्रेटर आहे, -1 हा ग्रेटर आहे। मग आता डिस्टन्स काढायचा आपल्याला जे आणि एच मधील। तर काय होईल? -1 मधून हा -2 आपल्याला मायनस करायचा आहे, म्हणून इथे ब्रॅकेट घेतलेलं आहे आपण, कारण मायनस करायचा ते एक साईन आणि ह्या कोऑर्डिनेटलाच मायनस साईन आहे, म्हणजे -1 मायनस मायनस प्लस होतील 2, 2 - 1 म्हणजे 1। नेक्स्ट
पहा डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला के आणि ओमधील. केचा कोऑर्डिनेट -3 आहे आणि ओचा कोऑर्डिनेट 0 आहे. -3पेक्षा 0 ग्रेटर आहे म्हणजे आपल्याला 0मधून हा मायनस करावा लागेल -3. म्हणजे काय होईल पहा 0 -+3 म्हणजे 3. हे डिस्टन्स किती येणार आहे 3 येणार आहे. हे डिस्टन्स किती येईल पहा ओ आणि ई मधलं. ओ आणि ईचा कोऑर्डिनेट 5 आहे आणि ओचा 0 आहे. 5 ग्रेटर आहे म्हणून आपण 5मधून 0 मायनस करणार. तर डिस्टन्स किती येईल 5. हे 5 डिस्टन्स येईल. हे डिस्टन्स पी आणि जे मधलं पहा पीचा -4 आहे. पीचा -4 आहे आणि जेचा कोऑर्डिनेट -2 आहे. पहा -4 आणि -2. -2 राईटला आहे -4च्या त्यामुळे -2 ग्रेटर आहे. -2 ग्रेटर आहे. ग्रेटर नंबरमधून आपल्याला मायनस करायचा आहे. हा -2 ग्रेटर आहे त्यामधून मायनस करायचा आहे हा -4. म्हणजे काय होईल -2 मायनस प्लस होईल आणि 4 म्हणजे 4 -2 म्हणजे 2. पहा डिस्टन्स कधी पण आपलं मायनसमध्ये येणार नाही, कधी पण पॉझिटिव्ह नंबर येणार आहे. कारण आपण मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करतो त्यामुळे काय होणार आहे आन्सर आपलं पॉझिटिव्हच येणार आहे. हे डिस्टन्स आलं 2. नंतर क्यू आणि बी. क्यूचा कोऑर्डिनेट -5 आहे आणि बीचा कोऑर्डिनेट 2 आहे. पहा -5 आणि 2 यामध्ये ग्रेटर कोणता आहे 2 ग्रेटर आहे म्हणून आपण 2मधून हे -5 मायनस करणार. तर काय होईल 2 + 5 म्हणजे किती होतील 7. याप्रमाणे तुम्हाला हे पण सोडवता येतील. नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे. इफ दी कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स. पहा एचा कोऑर्डिनेट एक्स आहे आणि एक्सची व्हॅल्यू ही घ्यायची आपल्याला. प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एक्सची व्हॅल्यू वेगवेगळी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे बीचा कोऑर्डिनेट वाय आहे. ती वायची व्हॅल्यू पण आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये वेगवेगळी दिलेली आहे. तर आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचं आहे. पहा पहिला प्रॉब्लेम कसा आहे एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची 7 घ्यायची आपल्याला आणि डिस्टन्स काढायचं आपल्याला ए बीचं. ए इज एक्स म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे ती एचा आपल्याला कोऑर्डिनेट घ्यायचा आहे आणि वायची जी व्हॅल्यू आहे तो आपल्याला बीचा कोऑर्डिनेट घ्यायचा आहे आणि त्यावरून ए बी हे डिस्टन्स काढायचं आहे. पहा डिस्टन्स ए बी आपण कसं काढणार डिस्टन्स ए बी हे आपल्याला काढायचं आहे. एचा कोऑर्डिनेट आणि बीचा कोऑर्डिनेट म्हणजे 1 आणि 7 आहेत. यामध्ये ग्रेटर काय आहे 7 ग्रेटर आहे बरोबर आहे. त्यामधून मायनस करणार आपण स्मॉल म्हणजे किती येईल 6. येथे काय येईल ए बीचं डिस्टन्स किती येईल 6. डिस्टन्स ए बी 6. पहा इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू 6 आहे वायची व्हॅल्यू -2 आहे. हा एसाठी घ्यायचा आहे आपल्याला हा बीसाठी घ्यायचा आहे. यावरून डिस्टन्स ए बी काढायचं आहे. डिस्टन्स ए आणि बी येथे काय करावं लागेल मोठ्या नंबरमधून मोठा 6 आहे त्यामधून हा मायनस करायचा आपल्याला. तर काय होईल 6 मायनस प्लस होतील 2 म्हणजे काय येईल 8. पहा तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये एक्सची व्हॅल्यू -3 दिलेली आहे वायची व्हॅल्यू 7 दिलेली आहे आणि डिस्टन्स आपल्याला ए बीचं काढायचं आहे. पहा ही व्हॅल्यू आपण एसाठी घेणार ही व्हॅल्यू आपण बीसाठी घेणार. 7 ग्रेटर आहेत -3पेक्षा बरोबर आहे. त्यामुळे डिस्टन्स ए बी किती असणार आहे 7मधून हे -3 करावं लागतील म्हणजे 7 मायनस प्लस होतील हे 3. 7 + 3 10. तर ए आणि बी यावरून डिस्टन्स ए बी काढायचं आपल्याला. पहा -4 आणि -5 यामध्ये कोणता नंबर ग्रेटर असेल -4 ग्रेटर असेल कारण तो राईट साईडला आहे -5च्या. म्हणजे आता आपण डिस्टन्स ए बी काढायचं आहे. तर काय करणार ह्या मोठ्या नंबरमधून हा छोटा नंबर मायनस करणार म्हणजे -4 मायनस प्लस होतील 5. 5 - 4 म्हणजे 1. पहा पाचव्या प्रश्नामध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे -3 दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू -6 दिलेली आहे. डिस्टन्स आपल्याला ए बी काढायचं आहे. ए आणि बी या दोन पॉईंटमधील डिस्टन्स काढायचे आहे. एसाठी हा कोऑर्डिनेट घ्यायचा आपल्याला आणि बीसाठी हा घ्यायचा आहे -6. तर आता -3 आणि -6 यामध्ये ग्रेटर कोणता आहे -3 ग्रेटर आहे कारण तो राईट साईडला आहे -6च्या. तर आता डिस्टन्स ए बी काढायचं आहे. डिस्टन्स ए टू बी काय होणार आहे मोठ्या नंबरमधून हा नंबर मायनस करायचा म्हणून मायनस साईन आणि याच नंबरला मायनस साईन आहे.
दोन मायनस साईन येत असल्यामुळे आपण येथे ब्रॅकेट केलेलं आहे. मायनस मायनस यांचा गुणाकार होईल म्हणजे प्लस होईल आणि 6मधून 3 गेले 3 राहील. नंतर 6व्या प्रश्नामध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला 4 दिलेली आहे आणि वायची व्हॅल्यू -8 दिलेली आहे. हा एसाठी घ्यायचा आहे आपल्याला, हा बीसाठी घ्यायचा आहे आणि यावरून डिस्टन्स काढायचं ए बीचं. कोऑर्डिनेट एक 4 आहे आणि दुसरा -8 आहे. यामध्ये ग्रेटर कोणता आहे? 4 ग्रेटर आहे, बरोबर आहे. डिस्टन्स ए बी काढण्यासाठी आपण या 4मधून मायनस करणार -8. येथे मायनस करतोय परंतु मायनस मायनस प्लस होतील आणि 8 म्हणजे 8 + 4 12. नेक्स्ट तिसरा प्रश्न मित्रांनो, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड व्हिच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. पहा येथे आपल्याला 3 प्रकारचे पॉईंट दिलेले आहेत आणि हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का कोलिनियर नाहीत हे ठरवायचं आपल्याला. कोणता पॉईंट कोणत्या पॉईंटच्या दरम्यान आहे म्हणजे बिटवीन आहे, कोणत्या 2 पॉईंटच्या बिटवीन तिसरा पॉईंट आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता पहा येथे सर्वात मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 10 आहे आणि ही व्हॅल्यू 7 आहे आणि ही 3 आहे. म्हणजे 7 आणि 3 ह्या दोघांची ॲडिशन केली तर 10 येते, बरोबर आहे. म्हणजे पी क्यूचं डिस्टन्स किती दिलेलं आपल्याला? पी आणि क्यू या 2 पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे? 10चं आहे. समजा हा पी आणि क्यू हे डिस्टन्स 10 आहे. पी आणि आर हे डिस्टन्स किती? 7 आहे. समजा पी आणि आर हे डिस्टन्स आपल्याला 7 दिलेले आहे आणि क्यू आणि आर हे डिस्टन्स किंवा आर क्यू हे डिस्टन्स 3 आहे. पहा म्हणजे ही ॲडिशन केली आपण 7 + 3 तर 10 होतात. म्हणजे येथे काय असेल? आर पॉईंट पी आणि क्यूच्या बिटवीन असेल, दरम्यान असेल, बरोबर आहे. ही आणि ही ॲडिशन घेऊ म्हणजे ती एवढी येणार आहे, बरोबर आहे. तर डिस्टन्स ही आणि ही ॲडिशन घेऊ आपण तर काय होईल? डिस्टन्स पी टू आर प्लस डिस्टन्स क्यू टू आर म्हणजे काय होईल? 7 + 3 7 + 3. परंतु ही ॲडिशन किती येईल? 10 येणार आहे. पहा 10 ॲडिशन ही ॲडिशन 10 येते परंतु 10 व्हॅल्यू कशाची आहे? डिस्टन्स पी आणि क्यूमधली आहे. म्हणजे या व्हॅल्यूऐवजी आपण डिस्टन्स पी क्यू लिहू शकतो. म्हणजे डिस्टन्स पी आणि आर पहा पी आणि आर प्लस डिस्टन्स येथे क्यू आणि आर आहे तर मी आर आणि क्यू लिहितो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा येथे एक पॉईंट सेम आहे, आर पॉईंट. येथे आर आहे, येथे आर आहे. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात काय येते? पी आणि क्यू या 2 पॉईंटच्या बिटवीन म्हणजे दरम्यान कोणता पॉईंट असेल? आर असेल, बरोबर आहे. म्हणजे त्याप्रमाणे पी आणि क्यू या 2 पॉईंटच्या दरम्यान कोणता पॉईंट आलेला आहे? आर आलेला आहे. म्हणजे पी आर प्लस आर क्यू, पी आर प्लस आर क्यू हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स किती येते? टोटल पी क्यू डिस्टन्स. पहा म्हणजे हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर आहेत. म्हणजे येथे आपण काय लिहिणार? हेअर पॉईंट्स पी क्यू आर कोलिनियर एकाच लाईनवर आहेत, एक रेषीय आहेत म्हणून कोलिनियर. अँड आर इज बिटवीन आर पॉईंट इज बिटवीन पी अँड क्यू. आर पॉईंट हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे, बिटवीन आहे, बरोबर आहे. म्हणजे ते आपण असं लिहू शकतो पी डॅश आर डॅश क्यू. म्हणजे आर पॉईंट पी आणि क्यूच्या बिटवीन आहे. नेक्स्ट सर्वात जास्त डिस्टन्स कोणता आहे? 8 आहे, बरोबर आहे. मग ह्या दोघांची ॲडिशन एवढी येते का? 6 आणि 4 दोघांची ॲडिशन केली आपण तर 10 होते. परंतु 8 म्हणजे पहिल्या प्रश्नाप्रमाणे येथे मॅच होत नाही. म्हणजे काय असेल? हे 3 पॉईंट येथे पॉईंट कोणते दिलेले आहेत? आर एस आणि टी. म्हणजे आर एस आणि टी हे 3 पॉईंट दिलेले आहेत. हे 3 पॉईंट एका रेषेवर नसतील कारण हे डिस्टन्स ह्या 2 डिस्टन्सचे ॲडिशन एवढं येत नाही. म्हणजे काय? हे तिन्ही पॉईंट एका रेषेवर नाहीत, ते वेगवेगळे असतील म्हणजे नॉन कोलिनियर असतील. पहा इथे दोघांचे ॲडिशन घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. जर आपण डिस्टन्स एस आणि टी हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स
जी मोठी व्हॅल्यू आहे ते डिस्टन्स आपल्याला उरलेल्या 2 ॲडिशन एवढं चेक करायचं आहे. तर काय होईल, हे 6 आहे आणि हे 4 आहे. हे ॲडिशन किती होईल, 10 होईल, बरोबर आहे. परंतु ही ॲडिशन जर 8 आली असती तर हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर राहिले असते, बरोबर आहे. म्हणजे 8ला इक्वल नाही. इक्वल नाही म्हणजे काय, हे डिस्टन्स RS म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स नॉट इक्वल आहे, म्हणजे इक्वल नाही या डिस्टन्सला. त्यामुळे कसं असेल, हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर नाहीत. देअरफॉर पॉईंट्स R, S and T are not collinear. आर नॉट कोलिनियर किंवा नॉन कोलिनियर. पहा तिसऱ्या प्रश्नामध्ये ए, बी आणि सी हे 3 प्रकारचे आपल्याला पॉईंट दिलेले आहेत, ए, बी आणि सी. तर सगळ्यात ग्रेटर डिस्टन्स काय आहे, हे आहे 16. दोघांची ॲडिशन येते की तेवढी, 9 + 7 केले आपण तर 16 होतील, बरोबर आहे. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन घेऊ आपण तर ती एवढी येते. त्यामुळे डिस्टन्स फ्रॉम सी टू ए प्लस डिस्टन्स बी टू सी इक्वल टू 9 + 7 म्हणजे काय होईल, 16. 16 ऐवजी आपण हे लिहू, डिस्टन्स ए बी. पहा म्हणजे येथे काय होईल, डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. हे डिस्टन्स किती आहे, ए बी एवढं आहे. हे इक्वल आहे म्हणजे काय असेल, पहा येथे कॉमन पॉईंट कोणता आहे, येथे सी ए, येथे बी सी, म्हणजे सी पॉईंट कॉमन आहे. म्हणजे काय, ह्या ए आणि बी या पॉईंटच्या बिटवीन कोणता पॉईंट असेल, सी असेल. म्हणजे असं असेल, पहा सी बिटवीन असेल, सेंटरमध्ये नाही, बिटवीन या 2 पॉईंटच्या दरम्यान कुठेही असेल त्या डिस्टन्सप्रमाणे ए आणि बी तर सी असेल. मग त्यावेळेस ए सी 9 आहे, हे 9 आहे, बी सी हे 7 आहे, हे दोघांचे ॲडिशन 16 येईल. म्हणजे काय, हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर आहेत. देअरफॉर पॉईंट्स ए, बी, सी आर कोलिनियर. एका लाईनवर आहेत म्हणून कोलिनियर. पॉईंट सी इज बिटवीन ए अँड बी. म्हणजे असं लिहू शकतो आपण, ए डॅश सी डॅश बी, म्हणजे सी पॉईंट ए आणि बीच्या बिटवीन आहे. चौथ्या प्रश्नामध्ये या 3 डिस्टन्सपैकी ग्रेटर काय आहे, 12 आहेत, बरोबर आहे. दोघांची ॲडिशन घेतली आपण, 11 आणि 8 हे 19 होतील, 11 + 8 19 होतील. म्हणजे 12 आणि 19 इक्वल नाहीत. याचा अर्थ काय होईल, एल, एम आणि एन, एल, एम आणि एन हे तिन्ही पॉईंट नॉन कोलिनियर आहेत, म्हणजे नॉट कोलिनियर. हे तिन्ही पॉईंट नॉट कोलिनियर, एका लाईनवर नाहीत. नंतर येथे 15 आहे, 7 आणि 8 हे दोघांची ॲडिशन केली तर 15 येते, बरोबर आहे. म्हणजे एक्स, वाय आणि झेड हे 3 पॉईंट काय असतील, एका लाईनवर असतील, बरोबर आहे. पहा एक्स वाय सगळ्यात जे डिस्टन्स जास्त आहे एक्स वाय, मग उरला पॉईंट कोणता, येथे एक्स वाय आणि झेड हे 3 पॉईंट दिलेत, एक्स वाय आणि झेड हे 3 पॉईंट दिलेत. आणि ग्रेटर डिस्टन्स काय आहे, एक्स आणि वायचं आहे, एक्स आणि वायचं आहे, ते किती आहे, 15 आहे, बरोबर आहे. एक्स आणि वायचं डिस्टन्स 15 आहे. म्हणजे एक्स आणि वाय हे डिस्टन्स सगळ्यात जास्त आहे, एक्स आणि वाय. मग यामध्ये पॉईंट कोणता असेल, तिसरा पॉईंट असेल, हे बिटवीन झेड. म्हणजे एक्स आणि वायच्या बिटवीन काय असेल, झेड पॉईंट असेल. हे तिन्ही पॉईंट आपले कोलिनियर आहेत, एका रेषेवर आहेत. आता येथे डी, ई आणि एफ हे 3 पॉईंट दिलेले आहेत. पहा डी दिलेला आहे, ई दिलेला आहे आणि एफ हे 3 पॉईंट आहेत. मॅक्झिमम डिस्टन्स कोणता आहे, 8चा आहे. म्हणजे 8 आणि हे दोघांचे ॲडिशन किती येईल, 5 + 6 11 येईल. म्हणजे हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल नाहीत. याचा अर्थ काय, डी, ई, एफ हे तिन्ही पॉईंट आपले नॉन कोलिनियर आहेत, एका रेषेवर नाहीत, नॉन कोलिनियर. नेक्स्ट चौथा प्रश्न मित्रांनो, ऑन अ नंबर लाईन, नंबर लाईनवर पॉईंट्स आहेत, पहा ए, बी, सी. म्हणजे हे पॉईंट कसे आहेत, कोलिनियर पॉईंट आहेत, नंबर लाईनवर आहेत. सच दॅट ए सीचं डिस्टन्स दिलेलं आपल्याला, डिस्टन्स फ्रॉम ए टू सी
या दोन पॉईंटमधील डिस्टन्स 10 आहे. डिस्टन्स सी आणि बी या दोन पॉईंटमधील डिस्टन्स 8 आहे. तर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स ए आणि बीचं हे डिस्टन्स किती असेल कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. म्हणजे काय पहा, येथे आपल्याला फक्त काय दिलेलं आहे, हे 3 पॉईंट नंबर लाईनवर आहेत. म्हणजे येथे हे दिलेलं नाही की कोणता पॉईंट कोणत्या पॉईंटच्या दरम्यान आहे. 3 प्रकारचे पॉईंट आहेत नंबर लाईनवर, ए बी आणि सी. तर येथे आपल्याला हे दिलेलं नाही की ह्या दोन पॉईंटच्या बिटवीन बी आहे किंवा या दोन पॉईंटच्या बिटवीन ए आहे किंवा या दोन पॉईंटच्या बिटवीन सी आहे, असं दिलेलं नाही आपल्याला. फक्त काय दिलेलं आहे, ए आणि सी या दोन पॉईंटमधील डिस्टन्स 10 आहे. सी आणि बी या दोन पॉईंटमधील डिस्टन्स 8 आहे. तर आपल्याला ए बीचं डिस्टन्स काढायचं आहे. मग येथे पॉसिबिलिटीज किती होतील पहा, कारण 3 पॉईंट आहेत नंबर लाईनवर आहेत. म्हणजे ते तर एकतर असे असतील पहा, ए पॉईंट आपण येथे घेतला, येथे बी घेतला, तर ए आणि बी या दोन पॉईंटच्या बिटवीन सी असेल, बरोबर आहे. समजा ही कंडिशन होईल. किंवा आपण असं घेऊ शकतो, हा ए पॉईंट घेतला, हा येथे बिटवीन बी घेतला, तर सी नंतर येईल. म्हणजे एकदा सेंटरमध्ये सी येईल, एकदा सेंटरमध्ये बी येईल. सेंटर म्हणजे बिटवीनमध्ये, आणि एकदा बिटवीनमध्ये काय येईल, सी बी किंवा ए येईल. ह्या 3 कंडिशन तयार होतील, बी आणि सी. म्हणजे या 3 पॉईंटमध्ये बिटवीनमध्ये एक एक वेळेस एक एक पॉईंट येणार आहे, सी बी किंवा ए. याप्रमाणे 3 कंडिशन तयार होतील आपल्याला. तर पहा, येथे आपल्याला ए सीचं डिस्टन्स दिलेलं आहे, ए सी 10, हे 10 आहे, आणि सी बी हे 8 आहे. म्हणजे आपल्याला ए बीचं डिस्टन्स फाइंड आउट करता येईल. ही कंडिशन असेल तर काय होईल, 10 + 8 म्हणजे 18 डिस्टन्स होणार आहे. म्हणजे ही एक पॉसिबिलिटी होऊ शकते, बरोबर आहे. मग दुसरी पॉसिबिलिटी, ए आणि बी हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे किती आहे काढायचं आहे पहा, सी बीचं डिस्टन्स 8 दिलेलं आहे. म्हणजे बी आणि सी या दोन पॉईंटमधील डिस्टन्स किती 8 आहे. ए बीचं डिस्टन्स, ए आणि बी हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ए सीचं डिस्टन्स दिलेलं आहे, ए आणि सी हे 10 आहे, हे 10 आहे, एवढं फाइंड आउट करायचं आहे. आणि हे 8 आहे, म्हणजे काय होईल, 10 - 8 म्हणजे हे डिस्टन्स 2 येणार आहे. म्हणजे ही पण कंडिशन येऊ शकते. म्हणजे ए बीचं डिस्टन्स एकतर 18 येईल किंवा 2 येईल, बरोबर आहे. येथे काय होईल पहा, तिसरी कंडिशनमध्ये ही एक पॉसिबिलिटी होऊ शकते किंवा ही होऊ शकते. येथे काय होईल पहा, डिस्टन्स ए सीचं 10 आहे, ए आणि सी हे 10 डिस्टन्स आहे, सी आणि बी 8 आहे, सी आणि बी हे एवढं डिस्टन्स 8 आहे. तर ए बीचं काढायचं आहे. पहा, ही कंडिशन होईल का, कारण हे ए जर आपण बिटवीन घेतला तर हे डिस्टन्स लहान आहे, परंतु हे डिस्टन्स मोठा आहे. म्हणजे ही कंडिशन होणं शक्यच नाही, कारण डिस्टन्स या प्रकारचे असल्यामुळे ही कंडिशन येथे लागू होणार नाही. म्हणजे ही पॉसिबिलिटी येथे होणार नाही, फक्त या 2 पॉसिबिलिटी होतील. मग ही पहिली पॉसिबिलिटी फर्स्ट पॉसिबिलिटी काय होईल पाहिजे, सपोज आता इथे आपण सी घेतलेला आहे बिटवीन ए आणि बीमध्ये. सपोज सी इज बिटवीन ए अँड बी, म्हणजे काय असेल, ए आणि बीच्या बिटवीन सी, म्हणजे असं लिहू शकतो आपण. एवढं सेंटेन्स लिहिण्याऐवजी असं लिहू शकतो आपण. आता डिस्टन्स ए आणि बी काढायचं आपल्याला, फ्रॉम ए टू बी. तर काय असेल मग, ए बी, तर ए सी प्लस सी बी करावं लागेल आपल्याला. डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स ऑफ सी टू बी. पहा, हे डिस्टन्स ए सी 10 दिलेलं आहे, हे डिस्टन्स 8 दिलेलं आहे. म्हणजे डिस्टन्स ए बीचं किती येईल, 18 येईल. ही कंडिशन होऊ शकते, बरोबर आहे, ए बीचे 18. दुसरी पॉसिबिलिटी ही होईल, पॉसिबिलिटी 2. दुसरी पॉसिबिलिटी, मग त्यामध्ये आपल्याला बी इज बिटवीन ए आणि सी. पहा, येथे बी बिटवीन आहे ए आणि सीच्या, म्हणजे ए बी सी. या कंडिशननं काय होईल,
ए बी प्लस बी सी बरोबर ए सी, बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ए टू बी प्लस डिस्टन्स फ्रॉम बी टू सी इक्वल टू डिस्टन्स ए टू सी. पहा व्हॅल्यू पुट करू. ए बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. प्लस बी आणि सी या दोन पॉईंटमधील 8 दिलेली आहे, ही पण 10 दिलेली आहे. यावरून डिस्टन्स फ्रॉम ए टू बी किती असेल पहा, 10 - 8 होईल. म्हणजे 10 - 8 म्हणजे 2. म्हणजे हे डिस्टन्स किती होईल, 10मधून हे 8 मायनस केले आपण एवढे, तर 2. म्हणजे आपल्याला ए बीच्या दोन व्हॅल्यू मिळतील. डिस्टन्स फ्रॉम ए टू बी एकतर 18 असेल और डिस्टन्स फ्रॉम ए टू बी 2 असेल. 18 कधी असेल, जर सी पॉईंट बिटवीन असेल, आणि 2 कधी असेल, जर बी पॉईंट बिटवीन असेल. ए पॉईंट बिटवीन घेतला तर ती पॉसिबिलिटी लागू होत नाही, कारण हे डिस्टन्स कमी येते आणि हे जास्त आहे, हे शक्य नाही आहे. नेक्स्ट 5वा प्रश्न, पॉईंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर. पहा येथे एक्स वाय झेड हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत, म्हणजे एका लाईनमध्ये आहेत, एक रेषीय आहेत, एका नंबर लाईनवर आहेत. सच दॅट परंतु कोणता पॉईंट कोणत्या पॉईंटच्या बिटवीन आहे हे ते आपल्याला दिलेलं नाही. म्हणजे येथे काय होईल, डिस्टन्स एक्स झेड काढायचे, तर येथे पण 2 कंडिशन तयार होतील. ज्याप्रमाणे 4थ्या प्रश्नामध्ये 2 कंडिशन आपण डिस्टन्स काढलेला आहे, त्याचप्रमाणे येथे पण कंडिशन होतील. पॉईंट दिलेले आहेत, एक्स आहे पॉईंट, वाय पॉईंट एक आहे आणि झेड पॉईंट, हे 3 प्रकारचे पॉईंट आहेत. तर येथे कंडिशन काय होईल मग, आपल्याला डिस्टन्स एक्स आणि झेडचं काढायचं आहे. ही एक कंडिशन होईल, एक्स आणि झेड. तर ह्या 2 पॉईंटच्या बिटवीन एक पॉईंट असेल वाय, बरोबर आहे. हे 3 पॉईंट असल्यामुळे एकदा सेंटरमध्ये वाय घेतला आपण, मग एकदा सेंटरमध्ये एक्स घेऊ आपण. एक्स सेंटरमध्ये घेतला म्हणजे बिटवीन, सेंटर म्हणजे बिटवीन. जर आता इथे आपण एक्स बिटवीन घेतला तर काय होईल, मग उरतील कोणते, वाय आणि झेड. आता बिटवीनमध्ये वाय घेतला, बिटवीनमध्ये एक्स घेतला, तर आता बिटवीनमध्ये झेड घेऊ आपण. ह्या 3 कंडिशन होतील. बिटवीनमध्ये झेड घेतला आपण तर उरतील काय, वाय आणि एक्स. ह्या 3 कंडिशन तयार होतील आपल्याला. तर आपल्याला पहा, एक्स वायचं डिस्टन्स दिलेलं आहे 17, एक्स आणि वाय हे 17 दिलेलं आहे, वाय आणि झेड हे 8 दिलेलं आहे. म्हणजे एक्स झेड काढायचं आहे. मग हे टोटल डिस्टन्स काढता येईल आपल्याला, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स करून. म्हणजे ही एक पॉसिबिलिटी होईल, बरोबर आहे. 17 + 18 म्हणजे 25. हे 25 हे एक आन्सर होईल आपलं. एक्स झेडचं डिस्टन्स किती येईल, 25. ही होईल का पॉसिबिलिटी. वाय एक्स डिस्टन्स आपल्याला वाय एक्स 17 आहे, एक्स झेड काढायचं आहे आपल्याला, आणि वाय झेड 8 आहे. वाय आणि झेड हे डिस्टन्स आपल्याला 8 दिलेलं आहे. म्हणजे हे जास्त डिस्टन्स आहे, परंतु ते किती 8 आहे, हे कमीच आहे, हे 17 दिलेलं आहे. म्हणजे ही शक्यता होणार नाही. म्हणजे या प्रकारे पॉईंट नसतील, ही शक्यता होईल का, ही पॉसिबिलिटी होणार नाही आपली. ही एक होईल, ही होणार नाही. आता येथे काय होईल, एक्स वाय 17 आहे, म्हणजे एक्स आणि वाय हे डिस्टन्स 17 आहे, वाय झेड 8 आहे, वाय आणि झेड हे डिस्टन्स 8 आहे. तर यावरून एक्स झेड काढता येईल आपल्याला. ह्या मोठ्या डिस्टन्समधून हे मायनस केलं आपण, तर हे डिस्टन्स आपल्याला काढता येईल. म्हणजे ही पण पॉसिबिलिटी होईल, बरोबर आहे. या 2 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतील. तर पॉसिबिलिटी फर्स्ट काय होणार आहे, वाय सपोज y is between x and z, म्हणजे असं लिहू शकतो आपण x डॅश y डॅश z. येथे काय होईल, डिस्टन्स ऑफ एक्स वाय प्लस डिस्टन्स फ्रॉम y टू z इक्वल टू हे डिस्टन्स इक्वल टू एक्स झेड, डिस्टन्स एक्स आणि झेड, बरोबर आहे. एक्स वाय हे डिस्टन्स 17 दिलेलं आहे आपल्याला, वाय झेड 8 दिलेलं आहे, म्हणजे इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड हे किती येईल, 25.
एक्स आणि झेड या दोन पॉईंटमधील डिस्टन्स किती येईल आपल्याला 25. बरोबर आहे. ही एक पॉसिबिलिटी होईल. दुसरी पॉसिबिलिटी काय होईल? पॉसिबिलिटी सेकंड, झेड इज बिटवीन वाय अँड एक्स. मग त्यावेळेस काय होईल? हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स इक्वल टू टोटल डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स झेड टू एक्स इक्वल टू वाय झेड, डिस्टन्स फ्रॉम वाय टू एक्स. पहा, हे वाय झेड डिस्टन्स 8 दिलेलं आहे आपल्याला. झेड एक्स आणि झेड हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, किंवा डिस्टन्स एक्स झेड हे फाइंड आउट करायचं आपल्याला. आणि वाय एक्स हे डिस्टन्स 17 दिलेलं आहे. म्हणजे यावरून डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड किती येईल? 17मधून 8 मायनस होतील. बरोबर आहे. 17मधून 8 गेले तर काय राहतील? 9. म्हणजे आपल्याला दोन डिस्टन्स मिळतील. डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड इक्वल टू 25. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये 25 आलेले, किंवा दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये हेच डिस्टन्स आपल्याला किती मिळालेलं आहे? 9. नेक्स्ट 6वा प्रश्न मित्रांनो खूप सोपा आहे. स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. ए आणि सी या दोन पॉईंटच्या बिटवीन बी पॉईंट आहे आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. त्यावरून डिस्टन्स ए बी काढायचा आहे. पहा, स्केच पण करायचं आपल्याला. म्हणजे ए बी सी हे 3 पॉईंट आहेत. पहा, एक नंबर लाईन घेतली आपण. ए पॉईंट बिटवीन बी आहे. ए आणि सी या ए सीचं डिस्टन्स आपल्याला 11 दिलेलं आहे. ए टू सी 11 डिस्टन्स आहे. बी आणि सी 6.5 आहे. पहा, येथे बी पॉईंट घेतला आपण. सपोज बी हे डिस्टन्स किती आहे? 6.5 आहे. तर ए बीचं काढायचं. हे डिस्टन्स किती असेल? ए टू बी. पहा, ह्या मोठ्या डिस्टन्समधून हे डिस्टन्स मायनस केला आपण तर एवढं डिस्टन्स उरेल. बरोबर आहे. मग आता आपण डिस्टन्स फ्रॉम ए टू बी किती असेल? डिस्टन्स ए टू सी मायनस करावं लागेल. या मोठ्या डिस्टन्समधून हे डिस्टन्स मायनस करावं लागेल. डिस्टन्स बी आणि सी पहा, हे 11 आहेत आणि हे मायनस 6.5 आहेत. 4.5 हे डिस्टन्स आपलं. हे किती असेल? 4.5 ए टू बी. दुसरा प्रश्न मित्रांनो, येथे एस पॉईंट आर आणि टीच्या बिटवीन आहे. एक आपण नंबर लाईन काढू. पॉईंट कोलिनियर आहेत, एकाच नंबर लाईनवर आहेत. येथे आर पॉईंट घेऊ आपण, येथे टी पॉईंट घेऊ. हा एस पॉईंट या दोन पॉईंटच्या बिटवीन आहे. तर एस आणि टी हे डिस्टन्स आपल्याला 3.7 दिलेलं आहे. समजा एस पॉईंट घेतला आपण. एस आणि टी हे डिस्टन्स आपल्याला दिलेले आहे 3.7. लेंथ आहे एस आणि टीची लेंथ किती? 3.7. आर एस ही लेंथ दिलेली आपल्याला 2.5. तर आपल्याला लेंथ काढायची आर टीची. म्हणजे टोटल डिस्टन्स किती असेल? पहा, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स इक्वल टू हे डिस्टन्स, किंवा ही लेंथ प्लस ही लेंथ टोटल एवढी लेंथ होईल. म्हणजे आपण लेंथ ऑफ आर टी कशी निघेल? लेंथ ऑफ आर एस प्लस लेंथ ऑफ एस टी. ही लेंथ आहे 2.5, ही लेंथ आहे 3.7. दोघांची ॲडिशन घेऊ आपण. 6.2. नेक्स्ट पहा, तिसऱ्या प्रश्नामध्ये एक्स डॅश वाय डॅश झेड. तर येथे आपल्याला वाय पॉईंट एक्स आणि झेडच्या बिटवीन आहे. म्हणजे एक नंबर लाईन काढू आपण. दोन पॉईंट घेऊ. एक्स झेड त्याच्या बिटवीन आहे वाय बिटवीन आहे. समजा वाय घेऊ आपण. तर पहा, एक्स आणि झेड हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. एक्स झेड याच्यामधील 3√7 आहे.
आणि एक्स वायचं डिस्टन्स, हे डिस्टन्स आहे √7. तर आपल्याला विचारलेले डिस्टन्स वाय झेड, म्हणजे हे डिस्टन्स किती आहे हे काढायचं आहे. पहा, या टोटल डिस्टन्समधून हे डिस्टन्स मायनस केलं तर एवढं मिळेल आपल्याला. म्हणजे लेंथ ऑफ वाय झेड, ही लेंथ किती येईल, वाय झेडची लेंथ म्हणजे काय येईल, लेंथ ऑफ एक्स झेड मायनस करावं लागेल लेंथ ऑफ एक्स वाय, लेंथ ऑफ एक्स वाय. ही लेंथ 3√7 आहे आणि ही लेंथ √7 आहे. 3√7 मधून 1√7 गेला तर किती राहतील, 2√7. बरोबर आहे. 3√7 मधून 1√7 गेला तर राहतील 2√7. नेक्स्ट 7वा प्रश्न मित्रांनो, विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. पहा, 3 नॉन कोलिनियर म्हणजे 3 पॉइंट आहेत आणि नॉन कोलिनियर आहेत, म्हणजे एका नंबर लाईनवर नाहीत, एका रेषेमध्ये नाहीत. नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेवर नाहीत, वेगवेगळे आहेत. एकाच रेषेवर तिन्ही पॉईंट नाहीत. आता हे तिन्ही पॉईंट कसे आहेत, समजा ए बी सी, हे तिन्ही पण पॉईंट एका रेषेवर आहेत, एक रेषीय आहेत, म्हणजे कोलिनियर आहेत. यांना म्हणतात कोलिनियर, एकाच लाईनवर आहेत. परंतु हे 3 पॉईंट एका लाईनवर नाहीत, त्यामुळे हे कसे नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, व्हिच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. पहा, हे 3 पॉईंट आपण जोडून घेतले तर कोणती फिगर तयार होईल, ट्रायंगल. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स पासून ट्रायंगल तयार होतो. समजलं मित्रांनो, धन्यवाद.